साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे ना रात्र झालेली असते आणि तेव्हा ना तिथे रवी, पंकज आणि सत्या बसलेले असतात. तेव्हा रवीच्या फोनवरती ना रियाचा फोन येतो. तेव्हा सत्या म्हणतो की उचल उचल, रियाचा फोन आला असेल. असं बोलल्यानंतर पंकज असतो तो ना रवीला रियाचा फोन उचलून देतच नसतो. त्यावरती उचलल्यानंतर रिया म्हणते का तुला किती वाजले कळत नाही का, लवकर ये घरी, मला झोप आली आहे. असं बोलल्यावर रवी म्हणतो ठीक आहे, मी येतो घरी. आणि ह्याचाच फायदा उचलून आहे ना सत्य आहे ना पंकजच्या फोनमधला तो फोटो आहे ना त्या मुलीचा तो घेत असतो, कारण त्याला त्या मुलीला शोधायचं असतं. आणि त्यानंतर इथे ना रवी असतो तो म्हणतो का येतो, मला माझ्या बायकोचं ऐकलं पाहिजे, मला माझ्या बायकोवर खूप जीव आहे. असं बोलून ना तो जाण्याच्या तयारीत असतो. आणि तेव्हा असते ना रिया म्हणत असते की बघ माझा नवरा ना माझं किती ऐकतो, तो ना माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी त्याला म्हटलं ना ये का तो लगेच येतो, तो माझा शब्द आहे तो कधीच टाळत नाही, तो माझ्या शब्दाला नेहमी मान देतो. असं बोलून ना ती सगळ्यांना सांगत असते किती माझं नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे. असं बोलल्यानंतर ती म्हणते का चला हे सगळं नेल्स वगैरे आहे ना ते उद्या करू, मला ना आता झोप येते. असं बोलून ना ती झोपायला निघून जाते. आणि इकडे रवीसुद्धा घरी निघून जातो. आणि हे दोघं असतात ना ते त्याच्यावरती हसत असतात. आणि तेव्हा सत्य म्हणत असतो की त्याला तर त्याच्या बायकोने फोन केला, तुला तुझ्या बायकोचा फोन आला नाही का, तुझी बायको तुला मिस करत नाही का. असं बोलून ना तो चिडवत असतो. तेव्हा इथे देविका असते, ती म्हणत असते की ना माझा नवरासुद्धा माझ्या मुठीतच आहे. असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणते अगं तेवढ्यात काय आहे, एवढं काय आहे, असू दे ना, गेलेत तर जाऊ दे, त्यात एवढं काय आहे. त्यावरती पंकजसुद्धा इथे सत्याला म्हणत असतो का हो मी काय माझ्या बायकोला घाबरत बिबरत नाही, बायकांच्या मुठीत काय राहायचं असतं, बायकांचं एवढंसुद्धा काय ऐकायचं वगैरे नसतं. असं बोलून ना तो नावं ठेवत असतो. आणि ना पंकज आहे तो सत्याला सगळं काही सांगत असतो. आणि त्यावरती मीरा असते ही देविकाचं बोलणं सगळं शांतपणे ऐकत असते. तेव्हा देविका ना पंकजला कॉल करते. तेव्हा पंकजसुद्धा घाबरून ना फोन उचलतो. आणि तेव्हा देविका म्हणते का तू कधी येणार आहेस, मी तुला कधीपासून वाट बघत आहे आणि तू आत्ताच्या आत्ता लवकर घरी ये, किती वाजले आहेत बघ, किती रात्र झाली. असं बोलून ना ती पंकजला बोलवत असते. तेव्हा पंकजसुद्धा म्हणतो ठीक आहे मी आलो घरी, 5च मिनटात आलो. असं बोलून ना तो सांगतो. त्यावर देविका म्हणते ठीक आहे ये लवकर, मी वाट बघते. आणि तेव्हा ना देविका मीराला म्हणत असते का बघ माझा नवरासुद्धा माझा ऐकतो, मी ना कसं माझ्या नवऱ्याला मुठीत ठेवलं आहे आणि ना त्याला असं ढिलं सोडलं नाही. असं बोलून मीरा सगळं शांतपणे ऐकत असते. तेव्हा सत्य आहे का तो विचार करत होतो की एवढे वाजले आहेत, सगळ्यांच्या नवऱ्यांना सगळ्यांच्या बायकांनी कॉल केले, पण माझ्या बायकोने मला काही कॉल केला नाही. जाऊ दे, ती मला कॉल करत नाही म्हणून काय आपण नाही करायचा का तिला कॉल, ती नाही कॉल करत म्हणून मीच तिला फोन करून टाकतो. म्हणून ना तोच तिला फोन करतो. आणि तो फोन करणारच त्याच्या आधी ना इथे पंकज आहे तो घरी आलेला असतो. आणि तेव्हा ना इथे मीरा मात्र सगळं काही हसत असते. आणि तेव्हा ना देविका असते ती पंकजला म्हणते का तू किती माझं ऐकतोस, माझ्यावर किती प्रेम करतोस ना, मी तुला एक फोन केला आणि तू लगेच आलास. आणि त्यांचं असं हसी मजाक आहे ना हे मीरा बघत असते. आणि त्याच्यानंतर ना पंकज म्हणतो का चल आपल्याला जायचं आहे ना रूममध्ये, म्हणून ते दोघंजण ना निघून जातात. आणि तेव्हा इथे मीरा मात्र हसत असते. तिच्या मनामध्ये असं काही नसतं की ह्यांच्या दोघांचं असं चाललं आहे तर आपण पण आपल्या सत्याला असं बोलावं, असं तिच्या मनात विचारीच्या काहीच नसतं. आणि तेव्हा सत्य आहे का तो मीराला कॉल करतो आणि मीराला म्हणतो हे काय बरोबर नाही आहे, तू एकदम चुकीचं वागलीस, इथे सगळ्यांच्या बायकांनी सगळ्यांच्या नवऱ्याला कॉल केले आणि तू तर मला कॉलसुद्धा केला नाहीस की मी अजून घरी आलो नाही का व काय, नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं असतं. असं बोलल्यावर मीरा म्हणते की पण तुम्ही तर शतपावली करायला गेले आहात ना, मग करा ना, एवढं काय, आणि मी तर इथे आहेसच ना. त्यावरती सत्या म्हणतो असं कसं, असं चालणार नाही, तू नवऱ्याला तुझ्या मिठीत ठेवलंच पाहिजेस आणि तू मुठीत ठेवणार नाहीस तर मी तुला मिठीत ठेवीन. असं म्हणत असतो. तेव्हा ना इथे मीरा मात्र खूप जोरात हसू लागते. मीरा म्हणते की तुमचं काय चालू आहे, तुम्हाला कळतं तरी आहे का, आता म्हणते बस या म्हणून. त्यावरती सत्या म्हणतो का नाही नाही, तू आता पहिले फोन ठेव आणि मला परत फोन कर आणि म्हण की तुम्ही ना घरी या. असं बोलल्यावरती मीरा म्हणते की तुमचं काय चाललं आहे, तुम्हालाच कळत नाही तुम्ही काय करतात आणि असं करून कसं जमेल. त्यावरती ते सत्या म्हणतो का असं नाही, असं केलंच पाहिजे, कारण का नवऱ्याला तू मुठीमध्ये ठेवलंच पाहिजे, बाकीचे नवरे कसे करतात, मला तर आवडतं तू मला असं बोललेली, पण तू मला बोलत नाही. असं बोलल्यावरती इथे मीरा म्हणत असते का मी इथे बसलेली आहे, मी कुठे जाणार आहे आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा कुठेही जाणार नाही आहात, त्यामुळे तुम्ही थोडीशी शतपावली करायला गेले तर जावा ना. त्यावरती सत्य आहे का तो ऐकतच नसतो. सत्याचं म्हणणं असतं का मीराने मला कॉल करायचा आणि मला असं सगळं बोलायचं जसं बाकीच्या बायकांनी बाकीच्या नवऱ्यांना बोललेलं असतं. तेव्हा सत्य असतो का तो मीराला फोर्स करत असतो की आता फोन ठेव आणि मला फोन कर आणि सगळं ना परत असं रागाने वगैरे बोल मला. त्यावरती मीरा म्हणते ठीक आहे,
आणि ती ना थोडीशी हसत पण असते, कारण तिला हा सगळा प्रकार ना थोडासा लाजण्यासारखाच वाटत असतो. तेव्हा ती सत्याला कॉल करते आणि तेव्हा ना सत्य असतो की फोन उचलतो आणि घाबरण्याची नाटकं करतो, की म्हणजे असं घाबरतो की मीराने मला फोन केला आहे, आता मीरा मला ओरडेल वगैरे. असे टिपिकल नवऱ्यासारखा तो घाबरलेला असतो आणि त्याचं असं घाबरलेलं रूप बघून त्याला मीरा म्हणत असते की अहो काय झालं, तुम्ही एवढे कशाला घाबरले आहात आणि एवढं घाबरण्यासारखं का करत आहात. त्यावर ती सत्या म्हणतो का मग असं वागायला नको का, सगळे असेच वागतात ना आणि असंच करतात. त्यावर ती मीरा म्हणते का चला या लवकर घरी, वाजले बघा किती आहेत, एवढा उशीर झाला आहे आणि तुम्ही बाहेरच आहात, जरा वेळच तुम्हाला बाहेर पाठवलं होतं तर तुम्ही एवढा उशीर केला. असं बोलल्यावर सत्याला मात्र खूप आनंद होतो, कारण सत्याला तिच्या तोंडून हेच ऐकायचं असतं. तेव्हा सत्या म्हणतो का येतो मी, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि तेव्हा ना सत्या म्हणत असतो का मी ना लगेच आलो, असं बोलून ना तो मीराला सांगत असतो. आणि त्यावर ती मीरा आहे का ती ना जोरजोरात हसत असते. तिला ना खूप हसायला येतं. ती म्हणते की तुम्ही काय मला कधी करायला लावाल ना हे मला सांगता येत नाही, माझ्याकडून तुम्ही काहीही करून घेता आणि तुमचा ना काही नेम नाही, तुमच्या मनामध्ये काय येईल, तुम्ही कसे वागाल ना हे कळत नाही, तुमचं ना आपलं काहीतरी वेगळं असतं. असं बोलून ना ती खूप जोराजोराने हसत असते आणि त्यांना म्हणते चला मी आता फोन ठेवते, तुम्ही ना वेळेमध्ये घरी या. असं बोलून ना ती फोन कट करते आणि तिकडे सत्यसुद्धा ना प्रेमाने विचार करत बसलेला असतो. तो म्हणत असतो की ना कधी काही झालं तरी ती माझी बायको आहे आणि माझी बायकोने मला हे सगळं केलेलं आवडत असतं आणि तो ना खूप साधा असतो, त्याचं खरंच आणि सच्चा प्रेम असतं त्याच्यावरती, म्हणून ना तो असं करत असतो. आणि तेव्हा ना सत्या बायकोने बोलवल्याप्रमाणे रूममध्ये येतो आणि तेव्हा ना तिला ना सगळं सांगत असतो का मी कसा ना फोटो काढला आहे पंकजच्या फोनमधून आणि मी पंकजमधून लपवून हे सगळं केलं आहे आणि आता तुला काय करायचं आहे मी तुला सांगणार आहे, तसं ना तुला करायचं आहे. त्यावरती इथे मीरा म्हणत असते का मला काय करायचं आहे आणि ही मुलगी तर एवढी साधी भोळी दिसते, हिने असं केलं असेल का. त्यावरती सत्या म्हणतो का ही दिसते तशी नाही आहे, हिनेच माझ्या बाला लुबाडला आहे आणि ही एवढी दिसते साधी म्हणून तशी ती साधी नाही आहे, ती पक्की ना चॅप्टर आहे आणि तिच्यासोबत ना हा पंकजसुद्धा चॅप्टर आहे. असं म्हणून ना तो तिला सगळं काही सांगत असतो आणि तिला म्हणत असतो का मी ना तुला आता सांगतो ना तसं कर. त्यावर ते मीरा म्हणते का काय करायचं आहे मला ते नीट सांगा म्हणजे समजेल असं. त्यावरती सत्या असतो का तो मीराला सगळं ना कानामध्ये प्लॅन सांगत असतो. हे सगळं प्लॅन ऐकल्यानंतर मीरा म्हणत असते का मला नाही करायचं हे असं सगळं, मला शक्य नाही, मी असं करू शकत नाही, हे किती डेंजर आहे तुम्हाला माहीत आहे का. त्यावरती सत्या असतो का असं नाही, तुला करावंच लागेल, तुला कधी ना कधी सत्यागिरी ही जमतेचच ना आणि ते तुला करायचंच आहे, तू जाऊन ना ते नक्की करून ये. असं बोलून आहे ना सत्य तिला ऑल द बेस्ट बोलत असतो आणि त्यावरती इथे मीरा म्हणत असते का ठीक आहे मी करायचा प्रयत्न करते, नाही म्हणत नाही आहे पण हे सगळं ना खूप रिस्की आहे असं ना ती म्हणत असते. तेव्हा ना इथे सगळी नाश्त्याला जमलेले असतात. तेव्हा पंकज असतो, तो म्हणत असतो की आज नाश्त्याला मस्तपैकी पावभाजी आहे, वा मस्त बेत आहे, असं बोलून ना तो खाण्यास लागतो. तेव्हा ना सुधाकर म्हणतो का काय रे देविका कुठे आहे. तेव्हा पंकज म्हणतो का ती ना आंघोळीला गेली आहे, त्यामुळे ती थोड्या वेळाने येईल, तोपर्यंत ना मी नाश्ता करून घेतो. असं बोलून ना तो नाश्ता करायला घेतो आणि तेव्हा ना सुधाकर म्हणतो का ठीक आहे चालेल म्हणून. असं बोलून ना त्यांचं प्लॅन होत असतो. तेव्हा सत्य आहे ना तो सांगत असतो की आता ना मस्तपैकी तुम्ही सोहळ्याने राहिलात ना, आता ना तुम्ही सोहळ्याने छानपैकी ब्रेकफास्ट करून घ्या. असं म्हटल्यानंतर इथे रिया विचारत असते की सोहळं म्हणजे काय, मला तर पवळं म्हणजे माहीत आहे, म्हणजे सोहळं म्हणजे काय मला सांग. त्यावरती इथे सत्या म्हणतो का जाऊ दे, ते समजवण्यामध्ये ना आता खूप वेळ जाईल, तू ना छानपणे ब्रेकफास्ट करून घे, तेच तुझ्यासाठी चांगलं असेल. असं म्हटल्यानंतर रिया म्हणते का ठीक आहे मी तेच करते, कारण का मला तर खाणं पहिलं असतं, बाकी सगळं काही गोष्टी नंतर. असं म्हटल्यावरती इथे निरुपमा मात्र हसत असते आणि आजीसुद्धा तिथे छान पद्धतीने ब्रेकफास्ट करत असते. तेव्हाच आहे ना तिथे मीरासुद्धा असते. सत्या ना मीराला खुणवत असतो का आता तुझी वेळ आली आहे तर तू जाऊन ये ना, मी तुला जे काम दिलं आहे ना ते तू करून टाक, आत्ताच ती वेळ आहे. असं बोलून ना सत्या असतो, त्याच्या हातामध्ये ना तो फोटो असतो ना तो मीराला देतो आणि सांगतो की जा तू पंकजच्या रूममध्ये. असं बोलून ना मीरा म्हणते का ठीक आहे आणि ती ना अशी घाबरत घाबरत त्याच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा ना तिथे मीरा आलेली असते, ती ना लपून लपून बघत असते, कारण का इथे देविका तर आंघोळीला गेलेली असते, तरी पण थोडीफार का ना होईना भीती असतेच की देविका पटकन आली आणि तिने मला बघितलं तर. त्यामुळे ना घाबरून घाबरून आहे ना
मीरा पंकजचं पाकीट शोधत असते, पण तिला पाकीट काही लवकर भेटत नसतं. ती विचार करत असते की ह्यानी पाकीट कुठे ठेवलं असेल जेणेकरून ते मला सापडेल आणि मग मी त्याच्यामध्ये हा फोटो ठेवू शकेल. आणि असं बोलताच ना तिला ड्रेसिंग टेबलवरती ना त्याचं पाकीट दिसतं आणि ती म्हणते कसं आता मी पटकन पाकीट ठेवून देते. आणि म्हणून ना ती त्या पाकिटामध्ये फोटो ना ठेवतच असते. तेव्हा ना तिला समजतं का आता देविकाची अंघोळ झाली आहे आणि देविका पटकन येईल आणि आपलं भांडं फोटवून जाईल आणि जर तिने आपल्याला बघितलं तर. म्हणून ती पटकन ठेवते आणि ती निघणारच असते आणि निघायलाच जाते. त्याच वेळी देविकाची अंघोळसुद्धा झालेली असते आणि देविका बाहेर येते. तेव्हा देविका म्हणते की काय झालं गं मीरा, तू अशी का आली आहेस आणि काय झालं असं वाकून बघत आहेस. त्यावरती मीरा म्हणते का अगं मी तुला बोलवायला आली नाश्त्यासाठी आणि तू तर आंघोळीला गेली होतीस ना, म्हणून चल लवकर नाश्ता थंड होईल. असं बोलल्यावर देविका म्हणते हो मी येते, तू पुढे जा ना. असं बोलल्यानंतर इथे ती जाते. त्याच्यानंतर इथे सगळी फॅमिली जमलेली असते. ते मस्तपैकी चहा पित असतात आणि गप्पा मारत असतात आणि सगळं छानपैकी म्हणत असतात. त्यावरती सत्यासुद्धा जाम खुश असतो, कारण का सत्याला असं वाटत असतं की आता पंकजचं काही खरं नाही. आणि तेव्हा तो रियाची पण खूप स्तुती करत असतो. तेव्हा रिया म्हणते का तू काय माझी मस्ती करत आहेस का, तू माझी खेचत आहेस का. असं म्हटल्यावर ती सत्या म्हणतो पण आहे गं, तू तर माझी बहीण आहेस, तुझी कशी बरं खेचेन मी. आणि तेव्हा तिथे मीरा येते. मीरा आल्यानंतर सत्या आहे का मीराला खुणवतो की मी जे काम सांगितलं होतं ते झालं ना. असं म्हटल्यावर मीरा म्हणते का हो झालं आहे. त्यावर सत्या म्हणतो का आता खरा प्लॅन स्टार्ट होईल, आता सगळ्या गोष्टी समजतील. आणि तेव्हा विषय निघतो प्रेमावरून की कोण किती प्रेम करतं. तेव्हा सुधाकर म्हणतो की अशी सर्व फॅमिली एकत्र असेल ना तर किती छान वाटतं ना. सकाळ सकाळी अशी फॅमिली एकत्र बसून नाश्ता करणं किती महत्त्वाचं आहे आणि असं जमणं म्हणजे दिवस अख्खा चांगला जातो आणि किती छान वाटतं ना. आपले सगळं कुटुंब हे एकत्रपणे आपल्यासोबत नाश्ता गप्पा वगैरे मारत दिवस साजरा करतात आणि सकाळी अशी गोड आठवण झाल्यावर दिवस किती सुंदरच जाईल ना. असं बोलल्यानंतर सगळ्यांना आनंद होत असतो. तिथे ती निरुपमासुद्धा सगळं शांतपणे ऐकत असते आणि ती म्हणत असते की हो सगळं काही चांगलं आहे. आणि त्यावरून प्रेमावरून विषय निघतो. तेव्हा निरुपमा सांगते का आमच्या बायकांचंसुद्धा प्रेम असतं नवऱ्यांवरती, फक्त ते दिसतच नाही, कारण का आम्ही करत असतो. त्यावर मीरा म्हणते का हो आम्ही हे नटतो वगैरे ते कोणासाठी, फक्त आणि फक्त नवऱ्यांसाठीच नटतो ना, आणि हे नटण्यामागे कारण पण फक्त नवराच असतो. तेव्हा इथे देविकासुद्धा असते. तीसुद्धा म्हणत असते की हो आम्ही एवढं पार्लर वगैरे करतो ते सुद्धा नवऱ्यांसाठी. तेव्हा रिया म्हणते की हो बरोबर आहे, आपण तुम्ही काय करता आमच्यासाठी, तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही तीच हेअरस्टाईल, तेच कपडे आणि तसेच राहता. तसं की काहीच नाही. तुमचं म्हणणं असतं आता लग्न झालं आहे ना तर सगळं झालं आहे, पण आम्ही तसे करत नाही. आम्ही पार्लरला जातो, फेशियल करतो, नवीन स्वतःच्या चेहऱ्यावरती प्रयोग करतो आणि स्वतःमध्ये सारखे चेंजेस करत असतो. म्हणजे आमचं प्रेम असतं हे फक्त तुमच्यावर अवलंबून असतं. तुमच्यासाठी आम्ही नटत असतो, तयार होत असतो, कारण का तुम्हाला चांगलं वाटावं, तुम्हाला आमच्याविषयी काहीतरी वाटावं, यासाठी आम्ही नटत असतो. पण तुम्ही आमच्यासाठी काय करता, तुम्ही आमच्यासाठी काहीच करत नाही. तुम्ही आहात तसे साधे भोळे राहत असता, म्हणजे काही नॉट इंटरेस्टेड. असं बोलून सगळ्यांना ती हसवत असते आणि तेव्हा सगळे हसत असतात. तेव्हा सुधाकरसुद्धा सगळं काही बघत असतो. त्यावरती इथे सत्या म्हणतो का आमचं पण आमच्या बायकांवरती खूप प्रेम असतं, फक्त ते दिसत नाही आणि ते दाखवायचं असं काहीच नसतं. पण कारण का लग्न झालं आहे तर झालं आहे असं सत्या म्हणत असतो. आणि तो म्हणत असतो का लग्न झाल्यावरती असं आमच्याकडे दाखवण्यासारखं काय नाही, ते तर आमच्या मनात असतं. असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणत असते का पण आम्ही तर लग्न झालं आहे म्हणून मंगळसूत्र, जोडव्या, बांगड्या, कुंकू वगैरे असं काय काय करतो. तुम्ही लोक काय करता, तुम्ही काहीच करत नाही. तुमच्याकडे आयडेंटिटी तरी काय आहे की तुमचं लग्न झालं आहे म्हणून. आम्ही तर तुमच्यासाठी काय काय करतो, व्रत वगैरे करतो, हे आमच्यावरचं प्रेम आहे. आमच्याकडे बघून लगेच समजतं की आमचं लग्न झालं आहे. त्यावरती हे रिया पण म्हणते का हो बरोबर आहे, मीरा वहिनी बोलते ते आम्ही सगळं करतो, पण तुमचं काय, तुम्हाला समजेल तरी का की तुमचं लग्न झालं आहे, तुम्ही तर अजून पण बॅचलरच वाटता. असं बोलल्यावर रवीसुद्धा तिचं बोलणं सगळं ऐकत असतो आणि मीरा मात्र मनातल्या मनात खूप हसत असते, कारण का तिला जो पुढचा प्लॅन आहे तो सगळा समजणार असतो. त्यावरती सत्या म्हणतो असं काय नाही, आमच्या बायकोवर प्रेम आहे हे आमच्या मनात पण दिसतं आणि आमच्या पाकिटात पण दिसतं, असं सत्या म्हणत असतो. त्यावरती रवी पण म्हणतो का हो हे बरोबर आहे, आमच्या बायकोवरती प्रेम आहे आणि हे दाखवायची गरज नसते. असं म्हटल्यानंतर इथे मीरासुद्धा सगळं शांतपणे ऐकत असते आणि रिया असते की ती मात्र म्हणत असते का हो का, मग तुम्ही दाखवून द्या ना तुमचं आमच्यावरती प्रेम किती आहे आणि काय काय आहे. त्यावरती ती म्हणते का चल मग रवी तू तुझ्या पाकिटातला फोटो दाखव की तुझ्या पाकिटामध्ये माझा फोटो आहे का. असं म्हटल्यावरती रवी आहे त्याच्या पाकिटामधला
पाकीट काढतो आणि ना तो फोटो दाखवतो. त्याच्यामध्ये ना इथे रियाचा फोटो असतो आणि तेव्हा ना रिया खूप खुश होते. रिया म्हणते का अरे वा, हा तर आपल्या लग्नाचा फोटो आहे ना, तू अजून जपून ठेवला आहेस. वाव, तिला ना खूप आनंद होतो आणि तिला कळतं की आपल्या नवऱ्याचं आपल्यावरती किती प्रेम आहे. त्याच्यानंतर रिया असते ती सुधाकरला म्हणते का चला बाबा, आता तुम्ही दाखवा तुमचं मॉमवरती किती प्रेम आहे, म्हणजे तुमचा फोटो नाही आहे का. असं म्हटल्यानंतर इथे सुधाकर म्हणतो का नाही नाही आहे ना फोटो. असं बोलून ना तो दाखवत असतो आणि तेव्हा ना रवीला सुद्धा खूप आनंद होत असतो की आपले बाबासुद्धा किती प्रेमळ आहेत आणि ते आईवर किती प्रेम करतात. त्यावर ती निरुपमा पण बघत असते की आपला फोटो खरंच आहे आणि तिला ना खूप छान वाटतं. तेव्हा आजीला सुद्धा खूप आनंद होत असतो आणि आजी ना सगळं काही बघत असते आणि त्यावरती इथे पंकज पण म्हणतो अरे वा वा, ह्यांच्याकडे सुद्धा फोटो आहे, मस्तच सगळ्यांचं छान आहे. आणि त्यानंतर इथे श्रिया असते ती म्हणत असते की चल बाबा, आता सगळ्यांचं झालं, आता सत्यादादा तू दाखव की तुझ्या पाकिटामध्ये ना फोटो आहे का नाही, आम्हाला ना बघायचं आहे. त्यावरती ते सत्या म्हणतो का दाखवेन ना मी काय घाबरतो का, मी सगळं काही दाखवेन. असं म्हटल्यानंतर मीरा पण त्याच्याकडे बघत असते की ते खरंच त्याच्या पाकिटात आहे ना फोटो. तर सत्याच्या पाकिटात सुद्धा मीराचा फोटो असतो आणि तो बघितल्यानंतर इथे मीरा, घरातले सगळेजण आनंदी होतात आणि बोलतात की वाव, तुझं पण रे सत्यादादा प्रेम आहे तुझ्या बायकोवर, म्हणून तुझ्या पण पाकिटामध्ये फोटो आहे. त्यानंतर वेळ येते ती पंकजची आणि तेव्हा ना सगळी बोलायच्या आधीच आहे ना देविका पंकजला म्हणत असते की चल बेबी, तू ना तुझा फोटो दाखवून दे पाकिटामधला. असं म्हटल्यावरती पंकज म्हणतो की त्याची गरज काय आहे, माझं मनामधून प्रेम आहे ना, त्यामुळे ना तो टाळाटाळ करत असतो आणि त्याची ही टाळाटाळ बघून ना सत्याला बरोबर समजलेलं असतं की काहीच नाही आहे. त्यावर सत्या म्हणतो की असं चालणार नाही, पाकिटामधला फोटो तर बघावाच लागेल. त्यावरती पंकज मनातल्या मनात म्हणत असतो की हिला कसं सांगू मी, माझ्या पाकिटात ना पैसे आहेत ना फोटो आहेत. त्यावरती सत्या म्हणत असतो का आम्हाला काय माहीत नाही, आम्हाला जाणून घ्यायचं आहे का फोटो आहे का नाही. जर तुझ्या पाकिटामध्ये फोटो नसेल तर आम्ही समजू की तुझं ना या लाली पावडरवरती ना प्रेमच नाही आहे. असं म्हटल्यानंतर रिया पण म्हणते की हो बरोबर आहे, आम्ही समजू का तुझं ना देविकारवरती प्रेम नाही आहे, तू आम्हाला पाकिटातला फोटो दाखव. असं बोलून ना सत्या आणि रिया तिला फोर्स करत असतात. त्यावरती पंकज तर खूप घाबरलेला असतो, कारण का पंकजच्या पाकिटामध्ये फोटोच नसतो आणि कारण का कोणाचाच नसतो फोटो. पण सत्याला माहीत असतं की सत्याने काय केलं आहे आणि सत्याने फोटो ठेवला आहे. तेव्हा मीरा पण हे सगळं बघत असते. मीराला पण हे थोडं ना वेगळंच वाटत असतं. पण त्यावरती देविका तर खूप उत्साही झाली असते, कारण का साहजिक आहे, सगळेच जण आपल्या बायकोचा फोटो दाखवत आहेत तर तिलाही वाटणं साहजिक आहे. तेव्हा ना पंकज म्हणतो का माझ्याकडचं नाही आहे पाकीट, पाकीट तर आहे ना बेडरूममध्ये. असं म्हणून ना देविका घ्यायला निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ ना पंकजसुद्धा जातो. तेव्हा मीरा असते ती ना सत्याला खुणवत असते की बघ आता ते लोक आतमध्ये गेले, आता काहीतरी होईल. आणि इकडे गेल्यावरती देविकाला तर पाकीट सापडतं पंकजचं. पण पंकज आहे का तो देविकाच्या हातातून पाकीट खेचून घेतो आणि म्हणतो का अरे काय गरज आहे, तुझा फोटो तर माझ्या मनामध्ये आहे आणि आता पाकिटातल्या फोटोची काय गरज आहे, तो कधी ना कधी दाखवता येईल, एवढं काय विषय आहे त्याच्यामध्ये. असं म्हटल्यानंतर देविका म्हणते पण मला बघायचं आहे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू देत का नाही आहेस, मला बघायचं आहे, तुला असा प्रॉब्लेम तरी काय आहे. असं बोलून ना त्याच्याकडून खेचून घेत असते. पण इथे पंकज असतो का तो द्यायला तयारच नसतो, तो ना तिला देतच नसतो. तो म्हणत असतो का मी देणार नाही. असं बोलून ना तो ना तिच्याकडून पाकीट खेचून वगैरे घेतो आणि त्यांची ना अशी झटापट चालू असते. त्याच वेळी ना तिथे सत्यासुद्धा येतो आणि सत्या ना पंकजच्या झटापटीतून ना तो पाकीट त्याच्याकडे घेऊन टाकतो आणि त्याला म्हणतो की हे असं चालणार नाही या बबड्या, तुला सांगितलं होतं तिथं बाहेरच सगळ्यांसमोर पाकीट खोललं जाणार आहे, तर तू इथे आतमध्ये बघायचं नाही आहे. असं बोलून तो देविकालासुद्धा सांगत असतो का देविका चल आपण बाहेर जाऊन बघू. आणि म्हणून ना देविका पण ना तिला खूप खुश असते, म्हणून ना तीसुद्धा बाहेर जाऊन बघते आणि बाहेर जाऊन ना सगळेजणं दाखवणच असतात. तेव्हा आहे ना रिया असते की ती म्हणत असते की आता ना आपल्यासमोर एक गोष्ट होणार आहे, ती म्हणजे ना इथे देविकाचा फोटो पंकजदादाच्या पाकिटात आहे का ते लवकरात लवकर समजणार आहे आणि ह्याचा शोध आहे ना आपण घरामध्ये घेणार आहोत, म्हणजे समजेल की त्याचं तिच्यावरती प्रेम आहे का नाही. असं बोलून आहे ना सगळेजणं पाकीट खोलत असतात. त्यावरती सत्या म्हणतो का हे ना पाकीट आहे ना ते आपण खोलण्यापेक्षा ना इथे देविकालाच देऊया, म्हणजे तीच बघेल आणि तिला समजेल की इथे त्याच्या पाकिटामध्ये फोटो आहे का ना. त्यावर ती सुधाकरसुद्धा सगळं काही बघत असतो आणि तेव्हा निरुपमा असते ना ती पंकजला म्हणत असते की काय आहे तुझा टाईमपास चालला आहे, दाखवून दे ना, एवढा विषय कशाला वाढवत आहे. असं बोलल्यावरती सत्या म्हणतो का हे घे देविका, तूच ना सगळं काही ओपन करून दाखव, तुझा फोटो ना हा पहिले तूच बघ. असं बोलल्यानंतर इथे पंकज मात्र मनातल्या मनात म्हणत असतो की आता हिला काय सांगू की माझ्या पाकिटामध्ये कोणाचाच फोटो नाही आहे ना पैसे पण नाही आहे. पण देविका मात्र आनंदाने ना ते सगळं बघण्याचा प्रयत्न करत असते आणि ना तिला खूप उत्साही असते आणि तिच्याबरोबर रियासुद्धा म्हणत असते की चला फोटो दाखवा, आम्हाला बघायचं आहे, पाकीट ओपन करा. असं म्हणून ना ती खूप चिअरअप करत असते
आणि त्यावरती सत्यासुद्धा फोर्स करत असतो की बघ आमच्या सगळ्यांच्या पाकिटामध्ये आमच्या बायकांचे फोटो आहेत, तर तुझ्या पण पाकिटामध्ये बायकोचा फोटो पाहिजेच आणि असणारच. असं बोलून ना तो त्यांना अजूनच पिसळवत असतो आणि म्हणत असतो का म्हणजे ना समजेलच. आणि त्यावरती ना तिला पाकीट दिल्यानंतर सत्या म्हणत असतो देविकाला का तू पाकीट उघड, आणि पाकीट उघडताच क्षणी ते देविकाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण का तिचा फोटो नसतो आणि हे पंकजला कळलेलं असतं. त्यावरती सुधाकरसुद्धा म्हणत असतो की काय झालं अगं देविका, तू एवढी आश्चर्यचकित का झाली आहेस, दाखव बरं आम्हाला तुझा फोटो. आणि मीराला मात्र ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, कारण का हे सगळं काही मीरानेच केलेलं असतं. त्यामुळे तिला वाईट पण वाटत असतं, पण तिला थोडाफार आनंदसुद्धा होत असतो ह्या बाबतीमध्ये.